Hello friends, very warm welcome in today's lecture. मित्रांनो, जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रोबायोलॉजीचे टाइप्स काय, पर्टिक्युलरली ह्या चॅप्टरमध्ये आपण कुठल्या मायक्रोबायोलॉजीचं ॲप्लिकेशन जास्त स्टडी करणार आहेत, बरोबर, ते आपण डिस्कस केलं. जसं तुम्हाला म्हटलंय की ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मोस्टली जे डिस्कस करायचं आहे ते अबाउट इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. कोणाविषयी जसं आपल्याला डिस्कस करायचं आहे तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हे डोक्यात फिट असू द्या. फर्स्ट थिंग आपल्याला जास्त करून कोणाशी रिलेटेड डिस्कस करायचं आहे तर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. म्हणजे बघा, असा आपण फर्स्ट इंडस्ट्रियल मायक्रोबियल प्रोडक्ट जो आज डिस्कस करणार आहेत मित्रांनो, दीज आर नथिंग बट युअर डेअरी प्रोडक्ट्स, ज्यांना आपण दुग्धजन्य पदार्थ असं म्हणतो. आता पहा, ॲज फार ॲज डेअरी प्रोडक्ट्स आर कन्सिडर, आपण एन्शियंट टाइमपासनं डेअरी प्रोडक्ट्स हे प्रिपेअर केले जातात. म्हणजे जर सांगायचं झालं तर जसं आपण श्रीकृष्णचं जर आपण विचार जर केला तर आपण श्रीकृष्णाला माखणचोर असं सुद्धा म्हणतो. म्हणजे एक प्रकारे एन्शियंट टाइम म्हणजे काय, पार आपण रामायण महाभारताच्या काळापासून आपण म्हणू शकतो की डेअरी प्रोडक्ट्स हे प्रिपेअर केले जातात. आता पहा, कुठलंही डेअरी प्रोडक्ट प्रिपेअर करताना सहजासहजी काय यूज केलं जातं, मिल्क आपण म्हणतो दूध, बरोबर. आता मिल्क म्हटल्यानंतर इट इज अ पेरिशेबल फूड प्रोडक्ट. पेरिशेबल म्हणजे लवकर खराब होणार हे फूड प्रोडक्ट आहे मित्रांनो. पर्टिक्युलरली आपण मिल्कचा जर विचार केला तर आपण मिल्क कुठलेही असू द्या, इट माइट बी काऊ मिल्क और इट माइट बी बफेलो मिल्क, गाईचं दूध असू द्या की म्हशीचं दूध असू द्या, आपण याला पाश्चराईज करतो. म्हणजे आपण दुधाला उकळवतो आणि जास्तीत जास्त आपण त्याला 1 ते 2 दिवस टिकवू शकतो. बट अशा मिल्कचं आपण जर त्याच्या प्रोडक्ट्समध्ये जर कन्व्हर्जन जर केलं, म्हणजे काय, समजा जसं मी म्हणेल की समजा आपण मिल्कचं कन्व्हर्जन योगर्टमध्ये किंवा क्रीम मध्ये किंवा आपण म्हणू बटर असेल, चीज असेल, बरोबर, किंवा केफीर असेल, यासारख्या प्रोडक्ट्स मध्ये जर आपण मिल्कचं कन्व्हर्जन जर केलं मित्रांनो, तर हे जवळपास कन्व्हर्जन केलं जातं फॉर प्रिझर्वेशन पर्पज. डोक्यात फिट असू द्या. का म्हणतोय असं, जसं मी म्हणतोय, आपण जर मिल्क इटसेल्फ इट्स अ पेरिशेबल फूड, लवकर खराब होणारे हे अन्न आहे. पण आपण जर त्याचं प्रोडक्ट्समध्ये, त्याची प्रोडक्ट्स म्हणजे त्यांना म्हटलं जातं डेअरी प्रोडक्ट्स, कन्व्हर्जन ऑफ मिल्क इनटू इट्स प्रोडक्ट आर कॉल्ड ॲज मिल्क प्रोडक्ट्स, बरोबर. मग आपण जर मिल्क प्रोडक्ट्समध्ये जर आपण मिल्कचं कन्व्हर्जन केलं, दुधाचं जर रूपांतर केलं, तर आपण असं हे मिल्क जास्त काळापर्यंत आपण त्याला टिकवू शकतो इन द फॉर्म ऑफ इट्स प्रोडक्ट. त्यानंतर अशा मिल्कचं तुम्ही शेल्फ लाईफ सुद्धा वाढवतात मित्रांनो. वे इन्क्रीज शेल्फ लाईफ. शेल्फ लाईफ काय होतं, पर्टिक्युलरली इन्क्रीज होत असतं. शेल्फ लाईफ काय होत असतं मित्रांनो, पर्टिक्युलरली इन्क्रीज होत असतं अशा दुधाचं, राईट. जसं योगर्ट जर आपण म्हणू शकतो, आपण जेव्हा दहीचा उपयोग करतो, इट माइट बी यूज आफ्टर 8 days, 10 days, 15 days, you can use that particular yogurt. It might be for month, 2 month, 3 month. आपण चीजचं एक्झाम्पल घेऊ. चीजचा जर आपण विचार केला, इट माइट बी यूज फॉर 3 months, डिपेंडिंग अपॉन इट्स कन्सिस्टन्सी, फॉर 12 months और इट माइट बी फॉर 18 months साठी आपण हे प्रोडक्ट यूज करू शकतो.
म्हणजे काय, एक प्रकारे आपण ह्या प्रोडक्टचा जर विचार केला, ह्या प्रोडक्टचा, तर ह्या पर्टिक्युलर प्रोडक्ट्सला म्हणतो आपण मित्रांनो डेअरी प्रोडक्ट्स. ज्याच्यामुळे आपण हे डेअरी प्रोडक्ट्स तयार केल्यानंतर कशासाठी करतोय, तर फॉर देअर प्रिझर्वेशन पर्पज, त्यांना जास्त काळ टिकवण्यासाठी किंवा त्यांचं शेल्फ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी. आता पहा मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं डेअरी प्रोडक्ट असेल, इट माइट बी योगर्ट, इट माइट बी चीज, इट माइट बी केफीर, इट माइट बी बटर, याच्यासाठी रॉ मटेरियल काय असणार आहे, डेफिनेटली मिल्क. मग मिल्कचं कन्व्हर्जन जेव्हा तुम्हाला त्यांच्या डेअरी प्रोडक्ट मध्ये करायचं असेल, तर फर्स्ट स्टेप जी असते ती असते पाश्चरायझेशन. फर्स्ट स्टेप काय असते मित्रांनो, पाश्चरायझेशन. फर्स्ट स्टेप काय असते ती म्हणजे पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन. आता पहा, आपण मिल्क पाश्चराइज करतो म्हणजे काय करतो, वी आर बॉइलिंग मिल्क. आता मिल्क बॉईल काय केलं जातं, सहजासहजी हे मिल्क इंडस्ट्रियल लेवलला जर सांगायचं झालं तर 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 to 20 मिनिट्स, फॉर युअर इन्फॉर्मेशन. 80 degrees Celsius for 15 to 20 minutes. Why we are boiling milk? To kill unwanted or harmful microbes. अनवॉन्टेड और हार्मफुल मायक्रोब्स ला किल करण्यासाठी आपण काय करत असतो मित्रांनो, मिल्क बॉईल करत असतो आणि याला म्हटलं जातं पाश्चरायझेशन. दिस मेथड वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट लुईस पाश्चर. एक प्रकारे ही फूड प्रिझर्वेशनची सुद्धा टेक्निक आहे आणि पर्टिक्युलरली ही टेक्निक कुठल्या फूड प्रोडक्टसाठी यूज केली जाते, तर मिल्कला प्रिझर्व करण्यासाठी. बॉइलिंग मिल्क ॲट 80 degree Celsius for 15 to 20 minutes to kill unwanted or harmful microbes. This process is known as pasteurization. This is the first step for preparing any dairy product. कुठल्याही प्रकारचं डेअरी प्रोडक्ट तयार करताना ही फर्स्ट स्टेप फॉलो करावी लागते. सेकंड स्टेप इज नथिंग बट फर्मेंटेशन. सेकंड स्टेप कुठली असेल तर फर्मेंटेशनची. आता फर्मेंटेशन म्हणजे मी तुम्हाला कसं म्हटलं मित्रांनो, कन्वर्जन ऑफ वन कार्बन कंपाउंड into another carbon compound with the help of microbes. आणि ह्या प्रोसेसला म्हणतो आपण मित्रांनो फर्मेंटेशन. आणि ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं, या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये हीट ही लिबरेट होते. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, एक्झोथर्मिक. फर्मेंटेशन प्रोसेस कशी असते मित्रांनो, ही एक्झोथर्मिक प्रोसेस असते. कशी प्रोसेस आहे ही, एक्झोथर्मिक. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. सेकंड, ह्या प्रोसेसमध्ये एक प्रकारे आपण म्हणू शकतो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. ओके, दिस प्रोसेस इज नोन ॲज फर्मेंटेशन. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो मित्रांनो, फर्मेंटेशन. जनरलाइज सेन्स लक्षात घ्यायचं, कुठलंही डेअरी प्रोडक्ट्स तयार करताना फर्स्ट स्टेप जी असते इट इज पाश्चरायझेशन फॉलोड बाय फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन म्हटल्यानंतर आपण तिथं काय यूज करतो, मायक्रोब्स. अशा मायक्रोब्सला लक्षात ठेवायचं, अशा मायक्रोब्सला पर्टिक्युलरली इंडस्ट्रियल लेवलला इनॉक्युलंट्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो, इनॉक्युलंट्स. काय म्हटलं जातं,
इनॉक्युलंट्स. आता जसं कन्व्हर्जन ऑफ मिल्क into curd, conversion of milk into curd with the help of lactobacillus. This process is nothing but the fermentation process. आता पहा इथं लॅक्टोबॅसिलस हा एक प्रकारे काय असतो मित्रांनो, इट इज अ इनॉक्युलंट. ज्या इनॉक्युलंट मुळे एका कार्बन कंपाऊंडचं कन्व्हर्जन हे दुसऱ्या कार्बन कंपाऊंड मध्ये होत असतं. आता पहा मित्रांनो, पर्टिक्युलरली आपण जेव्हा म्हणतो मिल्कचं कन्व्हर्जन हे कर्ड मध्ये आपण करतो. आता आपल्या हाऊसहोल्ड प्रिपरेशन पहा, जिथं तुम्ही कर्ड तयार करतात, तर कर्ड तयार करताना फर्स्ट स्टेप असते पाश्चरायझेशन. आपण दुधाला उकडवतो. वी आर बॉइलिंग मिल्क ॲट अ सर्टन टेम्परेचर फॉर सर्टन टाइम. मेन पर्पज काय असतं, टू किल अनवॉन्टेड और हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन अ मिल्क. मग अशा मिल्कला म्हणतो आपण पाश्चराइज मिल्क. काय म्हणतो आपण त्याला, पाश्चराइज मिल्क. बरोबर. मग अशा पाश्चराइज मिल्कचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करतो, कर्डमध्ये. मग हे कर्डमध्ये कन्व्हर्ट करताना तुम्ही मिल्क मधलंच युजफुल मायक्रोब यूज करता, सो कॉल्ड लॅक्टोबॅसिलस. आता ही प्रोसेस एक प्रकारे कॅरी आउट करण्यासाठी आपण प्रिव्हियस सॅम्पल ऑफ कर्ड काही प्रमाणात, ज्याला आपण विरजण म्हणतो, ते विरजण आपण अशा पाश्चराइज मिल्क मध्ये आपण ऍड करतो. आणि त्या एक प्रकारे प्रिव्हियस कर्ड जे तुम्ही सॅम्पल यूज केलं त्याच्यामध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतो मित्रांनो, सो कॉल्ड लॅक्टोबॅसिलस, जे कन्व्हर्ट करून देतो तुम्हाला पाश्चराइज मिल्कचं कर्डमध्ये. आता बघा ही प्रोसेस कशी होते तर लक्षात घ्यायचं, पाश्चरायझेशन फॉलोड बाय फर्मेंटेशन. मग पर्टिक्युलरली फर्मेंटेशन प्रोसेस कशी होते ती व्यवस्थितपणे समजून घ्या. आता आपण जे मिल्क म्हणतो मित्रांनो, तर ह्या मिल्कमध्ये एक महत्वाचं कार्बोहायड्रेट असतं. इट्स नेम इज लॅक्टोज. हे एक कार्बोहायड्रेट आहे. जसं आपण मिल्कमध्ये म्हणतो की त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात, त्याच्यामध्ये फॅट्स असतात, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, तसं मी वन ऑफ द कार्बोहायड्रेट विषयी बोलतोय, ते म्हणजे लॅक्टोज. आता लॅक्टोबॅसिलस हे पर्टिक्युलरली युजफुल मायक्रोब्स काय करतं, लॅक्टोजचं कन्व्हर्जन हे लॅक्टिक ऍसिड मध्ये करून देतं. कशामध्ये करून देतं मित्रांनो, लॅक्टिक ऍसिड. बरोबर. लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लॅक्टिक ऍसिड मध्ये. आता बघा लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे काय होतं, दिस पर्टिक्युलर लॅक्टिक ऍसिड, हे लॅक्टिक ऍसिड जे फॉर्म होतं मित्रांनो, इट हेल्प्स टू कोॲग्युलेट प्रोटीन्स प्रेझेंट इन अ पाश्चराइज मिल्क. व पाश्चराइज मिल्क मध्ये जेही प्रोटीन्स प्रेझेंट असतात ते जेल आउट होतात. अँड इट बिकम्स डेन्स इन अ कन्सिस्टन्सी. कशी कन्सिस्टन्सी निर्माण होते मित्रांनो, डेन्स म्हणजे काय, घट्टपणा येतो. अशा पाश्चराइज मिल्कला काय येतो, घट्टपणा. आता हा घट्टपणा कसा आला, तर पाश्चराइज मिल्क मध्ये असलेलं लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टोबॅसिलसमुळे कशामध्ये होतं, तर लॅक्टिक ऍसिड. बरोबर. कशामध्ये होतं, लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे हे ऍसिड काय करतं, तर मिल्क मध्ये असलेलं प्रोटीन्सचं जेलिंग आउट करतं, प्रोटीन्स कोॲग्युलेट करतं. त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर पाश्चराइज मिल्कला कन्सिस्टन्सी कशी येते, डेन्स. लक्षात ठेवायचं. सहजासहजी आपण जेव्हा कर्ड किंवा योगर्ट किंवा चीज किंवा बटर याला जी डेन्स कन्सिस्टन्सी आलेली असते ती पर्टिक्युलरली त्या पाश्चराइज मिल्क मध्ये असलेल्या प्रोटीनचं कोॲग्युलेशन झाल्यामुळे. आणि हे कोॲग्युलेशन कोणामुळे होत असतं, तर लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे. आणि हे लॅक्टिक ऍसिड कसं फॉर्म होतं मित्रांनो, तर पाश्चराइज मिल्क किंवा मिल्क मध्ये असलेलं जे कार्बोहायड्रेट आहे, सो कॉल्ड लॅक्टोज,
याचं फर्मेंटेशन कोणाच्या मदतीने होतं? ह्या युजफुल मायक्रोब ज्याला म्हटलं जातं लॅक्टोबॅसिलस, कन्व्हर्जन कशामध्ये करून देतं? तर लॅक्टिक ऍसिड मध्ये. बरोबर. याच्यासोबत जर तुम्हाला सांगायचं झालं तर अदर कंपाऊंड सुद्धा फॉर्म होतात लॅक्टिक ऍसिड सोबत, जसं डायॲसिटिल कंपाऊंड, जसं म्हणेल मी डायॲसिटिल कंपाऊंड, ज्याच्यामुळे पर्टिक्युलरली आपण म्हणतो की त्या प्रोडक्टला काय येत असतं? डेअरी प्रोडक्टला ते येत असतं फ्लेवर. आता पहा मित्रांनो, आपण जेव्हा मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड किंवा आपण योगर्ट मध्ये करतो, मिल्कचं कन्व्हर्जन आपण योगर्ट किंवा कर्ड मध्ये जेव्हा करतो तेव्हा काय काय चेंज होतं पहा. तेव्हा चेंज होतो मिल्कचा पीएच. आता ऍज सच मिल्कचा पीएच जर तुम्हाला सांगायचं झालं तर अराउंड इट इज 6.5. बरोबर. लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे ऍसिडिटी इन्क्रीज होते, म्हणजे पीएच हा डेफिनेटली काय होईल? कमी. अशा पाश्चराइज मिल्कचा पीएच जातो मग जवळपास 4 to 4.5. पीएच डिक्रीज झाला म्हणजे ऍसिडिटी इन्क्रीज झाली. आता ही ऍसिडिटी काय इन्क्रीज होते? जस्ट बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे. फर्स्ट थिंग. सेकंड, पर्टिक्युलरली अशा प्रोडक्टला सुअरनेस येतं. आता आपण सहज ऍसिडच्या प्रॉपर्टी, जनरलाइज प्रॉपर्टी स्टडी केल्यात मित्रांनो. ऍसिडचा सुअर इन टेस्ट. आपण कर्ड किंवा योगर्टचा जर विचार केला तर कर्ड आणि योगर्टची टेस्ट कशी असते मित्रांनो? इट इज सोअर इन टेस्ट, आंबट. मग ही आंबट टेस्ट पर्टिक्युलरली कशामुळे येते? तर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. आपण पहा मित्रांनो, आपण काय म्हणतोय? जेव्हा पाश्चराइज मिल्क किंवा मिल्कचं कन्व्हर्जन आपण कर्ड किंवा योगर्ट मध्ये करतो तेव्हा काय काय चेंज होतो? पीएच. त्यानंतर वॉटर कंटेंट. काय काय चेंज होतो मित्रांनो? पीएच. जसं मी तुम्हाला म्हटलं, हे तुमच्या माहितीसाठी दिली. ओके. त्यानंतर वॉटर कंटेंट सुद्धा चेंज होतं. हे कसं असतं? थिक. त्यानंतर कर्ड किंवा योगर्ट कसं फॉर्म होतं? थिक. म्हणजे डेफिनेटली वॉटर कंटेंट ऑल्सो चेंजेस. याच्या व्यतिरिक्त टेक्स्चर, टेस्ट, फ्लेवर हे काय होतात मित्रांनो? इम्प्रूव्ह. हे काय होतात? इम्प्रूव्ह. लक्षात ठेवायचं, कुठल्याही प्रकारचं डेअरी प्रोडक्ट आपण जे तयार करणार, इट माइट बी योगर्ट, इट माइट बी क्रीम, इट माइट बी बटर, इट माइट बी चीज, इट माइट बी केफीर, तर याच्यामध्ये मेन बेसिक प्रोसेसेस म्हणजे महत्वाच्या प्रोसेसेस कुठल्या असणार आहे? तर पाश्चरायझेशन ऑफ मिल्क. जेही मिल्क तुम्ही यूज करणार, जेही मिल्क आपण यूज करू त्याचं पाश्चरायझेशन ऑफ मिल्क. आणि असं पाश्चराइज मिल्क वार्म कंडिशन मध्ये असताना त्याचं काय करणार आपण? फर्मेंटेशन. मग फर्मेंटेशन करताना आपण त्याच्यामध्ये काय ऍड करतो? इनॉक्युलंट्स. इनॉक्युलंट्स म्हणजेच काय? एक प्रकारे युजफुल मायक्रोब्स. आता तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, आपण पर्टिक्युलरली एक लक्षात ठेवायचं, योगर्ट, क्रीम, बटर, केफीर हे आपण पर्टिक्युलरली कुठल्या प्रकारचे इनॉक्युलंट्सने तयार करतो मित्रांनो? तर बॅक्टेरियल इनॉक्युलंट्स. हे डोक्यात फिट असू द्यायचं. कुठल्याही इनॉक्युलंट्सने? तर बॅक्टेरियल इनॉक्युलंट्सने. म्हणजे इथं फर्मेंटेशन प्रोसेस जी ऑकर होईल ते विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन. म्हणजे जेही आपण मायक्रोब्स यूज करणार आहेत इथं, तर ते योगर्ट असेल किंवा क्रीम असेल, हे दोन प्रोडक्ट आपल्याला डिस्कस करायचे. तर हे तयार करताना पर्टिक्युलरली काय यूज केले जातात? बॅक्टेरिया. तर चीजच्या फॉर्मेशनसाठी एक विशिष्ट प्रकारचं फंगस यूज केलं जातं. काय यूज केलं जातं मित्रांनो? फंगस. काय यूज केलं जातं? फंगस. ओके. असं हे तुम्हाला डेअरी प्रोडक्ट्स विषयी मी जनरलाइज सांगितलेलं आहे की आपण कुठलंही डेअरी प्रोडक्ट करताना रॉ मटेरियल काय असेल? मिल्क. मग मिल्क हे कसं आहे मित्रांनो? इट इज अ पेरिशेबल, म्हणजे लवकर खराब होणारं हे फूड प्रोडक्ट आहे. मग त्याला आपल्याला प्रिझर्व करायचं असेल
तर प्रिझर्व करण्यासाठी आपण त्या मिल्कला काय करत असतो, पाश्चराइज. मग जर समजा अशा मिल्कचा आपण त्याच्या प्रोडक्ट्समध्ये जर कन्व्हर्जन जर केलं तर आपण अशा मिल्कची प्रिझर्वेशन प्रॉपर्टी वाढवतो. सेकंडली त्याचं शेल्फ लाईफ सुद्धा आपण इन्क्रीज करतो, म्हणजे त्याला जास्त काळापर्यंत आपण टिकवू शकतो. मग असं मिल्कचं कन्व्हर्जन त्याच्या प्रोडक्ट्समध्ये, मग हे प्रोडक्ट्स म्हणजे काय, तुमचे डेअरी प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो कराव्या लागतात. फर्स्ट इज पाश्चरायझेशन, सेकंड वन इज फर्मेंटेशन. मग आता पाश्चरायझेशन म्हणजे काय, तर बॉइलिंग ऑफ मिल्क अप टू सर्टन टेम्परेचर फॉर सर्टन टाइम टू किल अनवॉन्टेड अँड हार्मफुल मायक्रोब प्रेझेंट इन इट. अशा मायक्रोबमध्ये जे काही हार्मफुल किंवा अनवॉन्टेड मायक्रोब्स असतील त्याला किल करण्यासाठी आपण कुठली प्रोसेस करतो, पाश्चरायझेशन. सेकंड स्टेप जी असणार आहे फॉलोड बाय फर्मेंटेशन. फर्मेंटेशन मध्ये काय करतो आपण, एक प्रकारे ऍडिशन ऑफ इनॉक्युलंट्स. इनॉक्युलंट्स म्हणजे काय म्हणतो मी तुम्हाला, यूज ऑफ युजफुल मायक्रोब्स, ज्याच्यामुळे काय होतं, कन्व्हर्जन ऑफ एक प्रकारे वन कार्बन कंपाऊंड इनटू अनदर कार्बन कंपाऊंड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. मग ह्या प्रोसेसला म्हणतो आपण फर्मेंटेशन. लक्षात घ्या, जेही फूड रिलेटेड प्रोसेस किंवा फूड प्रोडक्ट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, त्याच्यात प्रोसेस कुठली ऑकर होईल, तर फर्मेंटेशन. ते डेअरी प्रोडक्ट असू द्या, मेडिसिन्स असू द्या, ऑर्गॅनिक ऍसिड प्रिपरेशन असू द्या, अल्कोहोलिक बिहेवियरेजेस असू द्या, एन्झाईम्स असतील, मायक्रोबियल एन्झाईम्स असतील, कुठल्याही प्रकारचे फूड प्रोसेस किंवा फूड रिलेटेड प्रोडक्ट्स असतील, फूड प्रोडक्ट्स असतील, त्याच्यामध्ये वन ऑफ द प्रोसेस जी असणार आहे मित्रांनो ती फर्मेंटेशन. डेअरी प्रोडक्ट्समध्ये पाश्चरायझेशन फॉलोड बाय फर्मेंटेशन. डेअरी प्रोडक्ट्स तयार करताना फर्स्ट स्टेप असते पाश्चरायझेशन फॉलोड बाय फर्मेंटेशन. ओके, मग फर्मेंटेशन कसं होतं, तर पाश्चराइज मिल्क मध्ये असलेलं लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टोबॅसिलस या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कशात होत असतं, लॅक्टिक ऍसिड. म्हणून त्याला ते मायक्रोबला नाव सुद्धा दिलं गेलं मित्रांनो, लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोजचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करून देतं, लॅक्टिक ऍसिड. मग अशा पाश्चराइज मिल्क मध्ये लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे सहजासहजी त्या मिल्क मधले प्रोटीन्स काय होतात, कोॲग्युलेट, जेल आउट होतात, आणि त्या पर्टिक्युलर पाश्चराइज मिल्कला कन्सिस्टन्सी कशी येते, डेन्स, म्हणजे ते एक प्रकारे घट्ट होतं. मग याचा मेन रोल कोणाचा आला, तर फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड. मग आता पहा, सहजासहजी लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे आपण डेफिनेटली म्हणू शकतो अशा मिल्कचा पीएच चेंज होतो, त्यानंतर त्याचं वॉटर कंटेंट सुद्धा चेंज होतं, टेक्स्चर, टेस्ट आणि फ्लेवर सुद्धा चेंज होतो. जसं फ्लेवर म्हणतोय मी, फ्लेवर कुठल्या कंपाऊंड मुळे येत असतो, तर डायॲसिटिल कंपाऊंड्स. जसं बटरला जी पर्टिक्युलर फ्लेवर असते मित्रांनो ती डायॲसिटिल कंपाऊंड्स, कोणामुळे, डायॲसिटिल कंपाऊंड्समुळे. मग असं फर्स्ट डेअरी प्रोडक्ट आपण जे आज डिस्कस करणार आहे, इट इज नथिंग बट द योगर्ट. फर्स्ट डेअरी प्रोडक्ट आपण जे स्टडी करतोय मित्रांनो, त्यातलं त्यात कुठल्या लेवलला म्हणतोय मी, इंडस्ट्रियल लेवलला. जे आपण फर्स्ट डेअरी प्रोडक्ट स्टडी करणार आहे ते म्हणजे योगर्ट. सहजासहजी योगर्ट हे इंडस्ट्रियल लेवलचं डेअरी प्रोडक्ट आहे. हाऊसहोल्ड प्रिपरेशनला आपण कर्ड तयार करतो, राईट, हाऊसहोल्ड प्रिपरेशनसाठी. मग आता आपण योगर्ट म्हटल्यानंतर मित्रांनो इट इज अ वन सॉर्ट ऑफ मिल्क प्रोडक्ट. काय असणार आहे मित्रांनो, इट इज अ वन सॉर्ट ऑफ मिल्क प्रोडक्ट, राईट, ज्याच्यामध्ये आपण यूज करतो लॅक्टोबॅसिलस. हे लॅक्टोबॅसिलस काय म्हणून असणार आहे, तर ऍज अ इनॉक्युलंट. काय म्हणून असणार आहे हे, ऍज अ इनॉक्युलंट. हा पॉईंट क्लिअर, काय म्हणून असणार आहे तो, इनॉक्युलंट. आता पहा, फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन, फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन, शेवटी आपण योगर्ट का तयार करतोय, तर आपल्याला मिल्कचं प्रिझर्वेशन करायचं आहे त्याच्या प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये, त्याचं शेल्फ लाईफ इन्क्रीज करायचं आहे. मग आपण जेव्हा इंडस्ट्रियल म्हणजे लार्ज स्केलवर जेव्हा आपण विचार करतो योगर्ट प्रिपरेशनचा, तर आपण काय करतो मित्रांनो,
फर्स्ट स्टेप व्यवस्थितपणे लक्षात समजून घ्यायची. आपण जेही मिल्क यूज करतो ह्या मिल्क मध्ये आपण काय ऍड करतो मित्रांनो, वी आर ऍडिंग कंडेन्स मिल्क पावडर. वी आर ऍडिंग कंडेन्स मिल्क पावडर. काय ऍड करतो तेही तुम्हाला क्लिअर करून देतो. आता पहा, आपण जेव्हा म्हटलं की कुठलेही डेअरी प्रोडक्ट तयार करताना आपण काय करतो मित्रांनो, आपण त्या मिल्कचं काय करतो, पाश्चरायझेशन. बरोबर, म्हणजे एक प्रकारे आपण मिल्क काय करत असतो, बॉईल करत असतो. मग आता जेव्हा आपण मिल्क बॉईल करतो, वेन वी आर बॉइलिंग मिल्क, आपण जेव्हा मिल्क बॉईल करतो तर त्याच्यातले प्रोटीन कंटेंट काय होतं मित्रांनो, प्रोटीन कंटेंट हे काय होत असतं, डिक्रीज. प्रोटीन कंटेंट काय होत असतं, डिक्रीज. जेही मिल्क आपण इंडस्ट्रियल स्केलसाठी, योगर्ट प्रिपरेशनसाठी यूज करणार आहे, तर त्याच्यातलं प्रोटीन कंटेंट लॉस होऊ नये किंवा प्रोटीन कंटेंट मेंटेन व्हावं म्हणून अशा मिल्कमध्ये अगोदर काय ऍड केलं जातं, कंडेन्स मिल्क पावडर. का पर्पज आहे, टू मेंटेन प्रोटीन कंटेंट. दिस पॉइंट इज क्लिअर. होप सो सर्वांना हा पॉइंट क्लिअर झाला असेल. पहा मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या घरात आपण मिल्क जेव्हा पाश्चराईज करतो, म्हणजे दूध जेव्हा आपण उकळवतो, तर ते दूध उकळताना त्याच्यातलं प्रोटीन कंटेंट काय होतं, कमी. आता इंडस्ट्रियल स्केलला जेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणावर हे दूध आपण बॉईल करतो, हे मिल्क आपण जेव्हा बॉईल करतो, जर आपण त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क पावडर जर नाही घातलं तर त्याच्यातलं प्रोटीन कंटेंट हे मेंटेन राहत नाही. मग ते मेंटेन राहावं म्हणून त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, कंडेन्स मिल्क पावडर. कंडेन्स मिल्क पावडर. मग हे कंडेन्स मिल्क पावडर ऍड करण्यामागचं रिझन आहे टू मेंटेन द प्रोटीन कंटेंट इन अ मिल्क. मग असं कंडेन्स मिल्क पावडर ऍड केलेलं मिल्क आपण काय करतो, पाश्चराईज करतोय. म्हणजे आपण त्याला काय करणार आहे, बॉईल का करणार आहे, टू किल अनवॉन्टेड मायक्रोब्स. दिस पॉइंट इज क्लिअर. होपसो हा पॉइंट मला क्लिअर झाला असेल. आता जसं म्हटलंय मी, पाश्चरायझेशन नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे ती स्टेप असेल फर्मेंटेशन. नेक्स्ट स्टेप जी असेल मित्रांनो ती कुठली असणार आहे, फर्मेंटेशन. आता पहा, जेव्हा आपण इंडस्ट्रियल स्केलला आपण जेव्हा पाश्चराईज मिल्कचं कन्व्हर्जन आपण योगर्ट मध्ये करतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पाश्चराईज मिल्कचं कन्व्हर्जन आपण योगर्ट मध्ये जेव्हा करतो, तर हे योगर्ट मध्ये करत असताना इथं यूज होणारे जे इनॉक्युलंट्स जे असतात, म्हणजे हे युजफुल मायक्रोब असतील, तर हे इनॉक्युलंट्स कुठले असतात ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे. स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस प्लस लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. जे मी तुम्हाला 45 मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतोय मित्रांनो, त्याच्यापैकी हे 2 बॅक्टेरियल स्ट्रेन. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये जे आपल्याला 45 मायक्रोब्स थ्रूआउट चॅप्टर येणार आहेत, त्याच्यापैकी हे 2 मायक्रोब्स. आता हे सायंटिफिक नेम्स आहेत, लक्षात ठेवायचं आहे. हे सायंटिफिक नेम्स एक प्रकारे तुम्हाला दिवसातनं 2 ते 3 वेळेस ॲटलिस्ट हे रीड करणं तरी मस्त असेल, तरच ही नावं तुमच्या लक्षात राहतील. 2 ते 3 वेळेस कंटिन्युअसली रीड करत राहा, प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर करा. जर
प्रोनाऊन्सिएशन प्रॉपरली जमत नसेल तर ते पर्टिक्युलर वर्ड्स ब्रेक करा. जसं स्ट्रेप्टो कॉकस थर्मोफिलस, इथं पण लॅक्टो बॅसिलस डेल ब्रुकी, या पद्धतीने ते वर्ड जे त्यांना ब्रेकअप करा मित्रांनो, आणि हे मायक्रोबची नावं लक्षात ठेवण्याचे प्रयत्न करा. आता पहा मित्रांनो, आपण जेव्हा इंडस्ट्रियल लेवलला योगर्ट प्रिपेअर करतोय तर फर्मेंटेशनसाठी आपण जे इनॉक्युलंट यूज करतो ते कुठले कुठले असतात? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोपिलस अँड लॅक्टोबॅसिलस, आणि यांचं प्रपोर्शन पण लक्षात ठेवायचं इन अ 1:1 प्रपोर्शन, इन अ 1:1 प्रपोर्शन. आता इथून इंटरेस्टिंग पार्ट आहे मित्रांनो. इथं पर्टिक्युलरली लॅक्टिक ऍसिड जे फॉर्म होतं ते लॅक्टिक ऍसिड जे फॉर्म होतं ते कोणामुळे? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलसमुळे. कोणामुळे? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलसमुळे. हे डोक्यात फिट असू द्यायचं, नाही तर आपण कसं आहे लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकी म्हटल्यानंतर हे पर्टिक्युलरली इथं लॅक्टिक ऍसिड फॉर्म करून देतं असं आपलं जनरलाइज सेन्स असतं. इट इज रॉंग. पर्टिक्युलरली इंडस्ट्रियल स्केलला जे योगर्ट प्रिपेअर होतं ते योगर्ट प्रिपेअर होताना तिथं जे योगर्टमध्ये जे लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं ते कोणामुळे? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. आता पहा मित्रांनो, आपण डेफिनेटली म्हणू शकतो हेच ते मायक्रोबियल स्ट्रेन आहे, हेच ते मायक्रोबियल स्ट्रेन आहे ज्याने पाश्चराइज मिल्कमध्ये असलेल्या लॅक्टोजचं फर्मेंटेशन कशामध्ये केलं? लॅक्टिक ऍसिड. आता पहा, लॅक्टिक ऍसिड फॉर्म झाल्यामुळे काय होतं? पर्टिक्युलरली अशा पाश्चराइज मिल्क मधले प्रोटीन्स काय होतील? प्रोटीन्स गेट कोॲग्युलेटेड और जेल आउट. प्रोटीन्स काय होतील मित्रांनो? कोॲग्युलेट होतील. आणि प्रोटीन जर कोॲग्युलेट झाले तर पर्टिक्युलरली आपण काय म्हणतो त्याला? कसली कन्सिस्टन्सी येते? त्या प्रोडक्टला डेन्स कन्सिस्टन्सी. त्या प्रोडक्टला कुठली कन्सिस्टन्सी येते मित्रांनो? डेन्स कन्सिस्टन्सी. हा पॉईंट डोक्यात फिट राहू द्यायचा. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इंडस्ट्रियल लेवलला जेही योगर्ट तयार होतं त्याला डेन्स कन्सिस्टन्सी ऑब्टेन होण्यासाठी जो महत्वाचा मायक्रोब आहे इट इज नथिंग बट द स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस, ज्याच्यामुळे त्या पाश्चराइज मिल्कमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो लॅक्टोज, याचं फर्मेंटेशन होऊन काय तयार होतं? लॅक्टिक ऍसिड. मग आता तुम्ही म्हणणार लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकीचं मेन फंक्शन काय? तर लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकीमुळे जो महत्वाचा कंपाऊंड फॉर्म होतो मित्रांनो इट इज कॉल्ड ऍसिटाल्डिहाइड. त्या ऍसिटाल्डिहाइड मुळे त्या पर्टिक्युलरला योगर्टला काय येते मित्रांनो? टेस्ट. काय येत असते? टेस्ट. म्हणजे एक प्रकारे योगर्टला जी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक टेस्ट जी ऑब्झर्व होत असते किंवा फाउंड होत असते इट जस्ट बिकॉज ऑफ द लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकी. ओके, इथं तुम्हाला जे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पर्टिक्युलरली योगर्टसाठी, इंडस्ट्रियल योगर्टसाठी जे इनॉक्युलंट्स यूज होतात ते इनॉक्युलंटची नावं फॉर 1 मार्क्स, त्यांचं प्रपोर्शन, त्यानंतर याच्याशी रिलेटेड क्वेश्चन पर्टिक्युलरली अशा योगर्टमध्ये जे लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं ते कुठल्या स्ट्रेनमुळे, आणि पर्टिक्युलरली जे त्या योगर्टला जी टेस्ट येते ते कुठल्या इनॉक्युलंटमुळे. फर्स्ट पॉइंट क्लिअर. आता हे इंडस्ट्रियल लेवलचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो मित्रांनो योगर्ट प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये काय केलं आपण अगोदर जेही मिल्क आपण यूज करणार आहे योगर्ट प्रिपरेशनसाठी त्याच्यामध्ये काय करतो आपण? ऍडिशन ऑफ कंडेन्स मिल्क पावडर टू मेंटेन द प्रोटीन कंटेंट इन अ पाश्चराइज मिल्क. नंतर आपण अशा मिल्कला काय करतो? पाश्चरायझेशन टू किल अनवॉन्टेड मायक्रोब्स. त्यानंतर आपण पर्टिक्युलरली त्या पाश्चराइज मिल्कचं काय करतो आपण? फर्मेंटेशन. याच्यात काय करतो आपण? जे इनॉक्युलंट्स ऍड करतो ते इनॉक्युलंट्स असतात स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकी इन 1:1 प्रपोर्शन. मग इथं काय होतं? लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलसमुळे लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं
ज्याच्यामुळे त्या मिल्कमध्ये असलेले प्रोटीन्स काय होतात, जेल आउट, कोॲग्युलेट, आणि त्या पर्टिक्युलरली योगर्टला ची डेन्स कन्सिस्टन्सी येते. आणि सेकंड जर सांगायचं झालं तर लॅक्टोबॅसिलस डेल ब्रुकीमुळे एक प्रकारे जे कॉम्पोनंट ते योगर्टमध्ये फॉर्म होत असतं, सो कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड, ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर योगर्टला कॅरेक्टरिस्टिक टेस्ट, ज्याला आपण सुअर टेस्ट असं म्हणतो. आता पहा मित्रांनो, मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या कंपनीचे योगर्ट आपण परचेस करत असतो. मग हे वेगवेगळ्या योगर्टमध्ये तुम्हाला वेगवेगळी नावं दिसतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की ही कुठलेही योगर्ट प्रिपेअर करण्याची ही जनरलाइज प्रोसेस. याच्यानंतर काय केलं जातं, त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर योगर्टमध्ये काय ऍड केलं जातं मित्रांनो, फ्लेवर्स ऍड केले जातात. फ्लेवर्स ऍड केले जातात, फ्लेवर्स ऍडेड, आणि त्या फ्लेवर्सनुसार मग त्या योगर्टला नाव दिलं जातं. जसं मी म्हणेल बनाना योगर्ट, ज्या प्रकारचं आपण फ्लेवर ऍड करणार त्या पद्धतीने त्याला नाव दिलं जातं बनाना योगर्ट, किंवा आपण म्हणू स्ट्रॉबेरी योगर्ट, स्ट्रॉबेरी योगर्ट, पायनॅपल योगर्ट, लाईक दिस, ज्या प्रकारचं फ्लेवर आपण त्याच्यात ऍड करणार. आता लक्षात ठेवा मित्रांनो, जर सांगायचं झालं तर शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट, शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट and its probiotic properties, particularly याचं शेल्फ लाईफ आणि याच्या प्रोबायोटिक प्रॉपर्टी. आता प्रोबायोटिक्स काय असतात ते आपण पुढे स्टडी करणार आहोत. प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कोणाच्या, योगर्टच्या, ज्या मोस्टली इम्प्रूव्ह होतात मित्रांनो, ज्या इम्प्रूव्ह होतात, ज्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होतात, इट जस्ट बिकॉज ऑफ पाश्चरायझेशन. लक्षात ठेवायचं आहे कशामुळे, तर पाश्चरायझेशनमुळे. त्याच्या पाश्चरायझेशनमुळे त्याचं शेल्फ लाईफ आणि त्याच्या प्रोबायोटिक प्रॉपर्टी ह्या एक प्रकारे मेंटेन केल्या जातात ड्यू टू द पाश्चरायझेशन. दिस इज द वन ऑफ द डेअरी तक जो आपण आज डिस्कस केला मित्रांनो, तो म्हणजे योगर्ट. याच्यानंतर आपण एक प्रकारे डिस्कस करणार आहे ते म्हणजे बटर अँड चीज. दॅट विल बी डिस्कस इन अ नेक्स्ट लेक्चर. ते आपण पुढील लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कुठलेही डेअरी प्रोडक्ट तयार करताना जे महत्वाचे जे स्टेप्स असतील ती पाश्चरायझेशन अँड फर्मेंटेशन. पण जेव्हा आपण इंडस्ट्रीयल स्केलला जातो, जसं आपण योगर्ट इंडस्ट्रीयल प्रिपरेशनसाठी जेव्हा जातो तेव्हा अशा मिल्कमध्ये आपण अगोदर काय ॲड करतो, कंडेन्स मिल्क पावडर. ओके, मग अशाच प्रोसेस ह्या जनरली सिमिलर असतील. बटर प्रिपरेशन असेल, चीज असेल, यासारख्या प्रोडक्शनसाठी सुद्धा ह्या जनरलाइज प्रोसेस आहेत. म्हणजे फर्स्ट आपल्याला मिल्क पाश्चराइज करावं लागेल, नंतर आपण फर्मेंटेशनसाठी जा. ओके, दिस इज ऑल अबाउट द योगर्ट. ओके, काही डाऊट असेल फील फ्री टू आस्क एनी टाइम. यू आर वार्म वेलकम. ओके, आज आपण इथंच थांबतोय. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. हॅव अ नाईस डे. थँक्यू.